कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत लवकरच बदल होऊ शकतो। IIM मुंबईने 10 मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली। बांगलादेशमध्ये ट्रम्प नावाच्या म्हशीचा बळी शेवटच्या क्षणी का थांबवण्यात आला? महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे। मोठ्या कंपन्या सर्वसामान्यांसाठी असलेलं स्वस्त डिझेल लाटत आहेत। यशस्वी जयस्वालला संघात बदलाची गरज आहे का? बकरीदच्या दिवशी सारा खानने कुर्बानीच्या विरोधात आवाज उठवला। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 29 मे वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे पेट्रोल ग्राहकांसाठी। भारतातील पेट्रोल पंपांवर लवकरच ग्राहकांना त्यांच्या वाहनानुसार इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विविध प्रकारांमधून निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो। सरकार E20, E22, E25 आणि E30 यांसारखे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे अनेक ब्रँड बाजारात आणण्याच्या तयारीत आहे। कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणं आणि स्वच्छ इंधनांना प्रोत्साहन देणं हा यामागील उद्देश आहे। सरकारने सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तसंच खाजगी कंपन्या जिओ BP मोबिलिटी, नायरा एनर्जी आणि शेल यांना आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्याचे निर्देश दिलेत। नवीन प्रणाली अंतर्गत पेट्रोल पंपांवर प्रत्येक इथेनॉल मिश्रित इंधनाची एक विशिष्ट ओळख असेल। इंधन वितरकावर इंधनामध्ये मिसळलेल्या इथेनॉलचं प्रमाण स्पष्टपणे दर्शवलं जाईल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वाहनासाठी योग्य इंधन निवडता येईल। तसंच स्वतंत्र साठवण टाक्या, मिश्रण प्रणाली आणि गुणवत्ता देखरेख प्रणाली देखील विकसित केल्या जातील। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईमधील नोकरीच्या संधीची। देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईने तरुणांसाठी एक उत्तम करिअर संधी जाहीर केली आहे। संस्थेने कंत्राटी तत्वावर मॅनेजमेंट ट्रेनीच्या 10 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। या भरती अंतर्गत ॲनालिटिक्स अँड डिसिजन सायन्स, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन, सस्टेनेबल मॅनेजमेंट, OBHR, मार्केटिंग अँड ॲडमिन या विभागांमध्ये नेमणुका केल्या जातील। यापैकी सर्वाधिक 4 पदं ॲडमिन विभागासाठी ठेवण्यात आली आहेत। IIM मुंबईतर्फे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 मे पासून सुरू झाली आहे। इच्छुक उमेदवार 16 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात। रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी, BTech किंवा समकक्ष व्यावसायिक पदवी असणं आवश्यक आहे। संबंधित अनुभव असलेल्या, PhD करत असलेल्या किंवा PhD करण्याची योजना असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल। सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 32 वर्ष असून अनुभवी आणि PhD उमेदवारांना 35 वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सवलत दिली जाईल। निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 ते 45,000 रुपये मासिक वेतन मिळेल। त्यांना 8,000 रुपये घर भत्ता, 2,000 रुपये प्रवास भत्ता आणि 500 रुपये मोबाईल फोन खर्चाची परतफेड देखील मिळेल। या नियुक्त्या सुरुवातीला 1 वर्षाच्या करारावर असतील, जो उमेदवाराची कामगिरी आणि संस्थेच्या गरजेनुसार 3 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका म्हशीची। बांगलादेशात बकरीदच्या कुर्बानी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका म्हशीची सुटका करण्यात आली आहे। राजधानी ढाकापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणगंजमध्ये वाढलेली ही 4 वर्षांची म्हैस गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली होती। तिचे डोळे आणि केस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे दिसतात, ज्यामुळे तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। म्हैस तिचा मालक झियाउद्दीनने केराणीगंजमधील जिजिरा येथील रहिवासी मोनीर उझमान याला नारायणगंज बाजारात बळी देण्यासाठी विकली होती।
मोनी रुझमान तिचा बळी देण्याची तयारी करत होता, परंतु सरकारी हस्तक्षेपानंतर तो बळी थांबवण्यात आला. म्हशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिचा बळी थांबवण्याची आंतरराष्ट्रीय मागणी करण्यात आली. धार्मिक इतिहासकार आणि ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हेलन इनग्राम यांनी या प्रकरणात अमेरिकेच्या हस्तक्षेपाची मागणी केली. हेलन यांनी असा युक्तिवाद केला की यामुळे चुकीचा संदेश जाईल. अनेक सोशल मीडिया वापरकर्ते म्हशीच्या बळीच्या विरोधात होते. पॉडकास्टची चौथी बातमी आहे मच्छीमारीची. सागरी जीवांचं संवर्धन आणि पावसाळ्यात मच्छीमारांची सुरक्षा लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार राज्यातील किनारपट्टीच्या भागात 1 जून ते 31 जुलै 2026 पर्यंत सागरी मासेमारीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश पावसाळ्यात समुद्रातील संभाव्य अपघात टाळणं आणि सागरी संसाधनांमध्ये वाढ करणं हा आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून 12 सागरी मैलांच्या आत यांत्रिक आणि मोटारयुक्त बोटींद्वारे मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे डिझेल चोरीची. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमधील मोठ्या चढ उतारांच्या पार्श्वभूमीवरही भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कामगार वर्गावर इंधनाच्या अतिरिक्त खर्चाचा बोजा पडू नये हे सुनिश्चित करणं हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. मोठे उद्योग आता या सवलतीचा गैरफायदा घेत आहेत. नफ्याच्या लोभापायी अनेक औद्योगिक युनिट्स मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी थेट किरकोळ पेट्रोल पंपांवरून स्वस्त डिझेल खरेदी करत आहेत. या युक्तीमुळे केवळ सरकारी तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत नाही, तर सामान्य ग्राहकांसाठी इंधनाच्या तुटवड्याचा धोकाही निर्माण होतोय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. राजस्थान रॉयल्सने IPL 2026च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. यानंतर स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल चर्चेत आला असून त्याला संघ बदलण्याचा सल्ला दिला जातोय. जयस्वालला हा सल्ला भारताचा माजी फलंदाज अंबाती रायडूने दिलाय. त्याच्या मते वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक कामगिरीसमोर जयस्वालची चमक फिकी पडतीये. त्याने काही प्रसंगी स्फोटक फलंदाजी केली असली तरी त्याचा तरुण सलामीचा साथीदार सूर्यवंशी गोलंदाजांची धुलाई करतोय. परिणामी गेल्या हंगामात जयस्वालला मिळालेले प्रसिद्धीचे वलय आणि लक्ष आता पूर्णपणे वैभवकडे वळलंय. यामुळे जयस्वाल प्रसिद्धीच्या झोतातून गायब झाल्यासारखा वाटतो. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री सारा खानची. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खानने तिच्या सोशल मीडियावरून लोकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पशु बलिदानाविरुद्ध आवाजही उठवलाय. अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतीये. बकरी ईदला मुक्या प्राण्यांच्या बलिदानाला विरोध करताना सारा खान म्हणाली, अल्लाहला मांस किंवा रक्त नको आहे, त्याला फक्त माणसांचा हेतू आणि दयाळूपणा हवा आहे. तिने लोकांना करुणा, माणुसकी आणि गरजू लोकांना मदत करून हा सण साजरा करण्याचं आवाहन केलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.